नमस्कार मित्रांनो, आज गुरुवार आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर संध्याकाळच्या स्वयंपाकात काय काय बनवलंय मी अगोदर ते तुम्हाला दाखवतो. आता स्वयंपाक बनवते म्हणल्यावर राडाजवळ आसपास राहणारच आहे. आणि दादूच असतो आमच्या गुरुवार. दादूला काही उपास सोसत नाही. आता कुठं तर माझा घसा थोडासा निवळायला लागलाय बरं का, नाही तर ते आवाज फाटायचा, एकदमच आवाज कस तरी यायचा. तर इकडे एवढा फ्लावर बनवलाय, इकडे भेंडी, इथं आपला राईस आणि या वयाने तुम्हाला सांगायचं आपल्या लाल भडक चपात्या. आणि चपात्या आपण बनवलेली मऊसूद राहते बरं का, एकदम मौसूद राहते बघा. नो टेन्शन आहे बा. हाय असे. कारण का आपण शेतगहू आणलेत हो. शेतगहू आणल्यामुळं गहू चांगला येतं, त्यामुळं चपाती नरम राहते. आणि चपाती ह्याच सिगडीवर आपण बनवतोय, तर चपाती एकदम बेस्ट बनते. स्वयंपाक सगळा चविष्ट बनतोय. सगळं होतंय, पण मला ह्याच्यावर करू वाटत नाही. मी जाते बाहेर सगळं घेऊन सुद्धा मला एक तिघ खवळते ती. तिला गॅस आहे, शिगडी आहे, पण ही सगळं गोळा करते बाहेर चुलीवर जाऊन करत बसती. ही निकी येडी म्हणजे येडीच आहे म्हणते ती. तुम्ही सांगा बहिणीनं, चुलीची सर कशाला येणार नाही, ना या शिगडीला ना या गॅसला. चूल कशाला ऐकणार नाही. किती पण सांगा ऐकत नाही ती. घरात करत बस म्हणते ती, उगाच जातीच बाहेर करत बसती. अशी खवळते ती मला. त्यांना चांगलं चांगलं चुलीवरचं करून खायला घालती, खा वाटत नाही. मलाच मग खवळत बसते ती. खाऊ का मग शिगडीवरचं, काय करायचंय मला? अगं ही बी एका प्रकारची चूलच आहे, खाली त्याला तापत या. ते पहिल्या सिगडी सारख्या नाही. होय होय, हा तेवढं आहे. मग पहिल्या सिगडीवर जाळ धूर संगच ती भाजी करापली काय ना राहिली काय त्याचं काय कळत नव्हतं. तुमचं ती समजत खरं आहे बघा. तुम्ही जी बोलताय ती काय चुकीचं नाही. आता काय झालं, दाखवायचंय मी काल आणलंय एक, तर दाखवली तुम्हाला. ओ काय आहे काय नाही. नाही पिशवी तर हाय चेपलीची. चिपलीची हा आवाज त्याला धुवून फिरण्यावर चकाट केली आहे. चिपलीची काय त्या चिपलीची नाही ती. मग राडा पडलेला आता साराय चालू आहे. वय हा, बाबा आता चकाट करायला नाही पुसून. स्वयंपाक जिथं असली तर राडा असतोच. होय, तुम्ही आता जरा शिगडी बंद करते म्हणजे का जरा तुमच्यासमोर बोलताय. पण नेमकं यात काय असं बरं का, काय असं? तू शेंगा काढ बाहेर. अरे देवा पांढरंगा, तू शेंगा काढ बाहेर. म्हणजे समजतंय कसं करायचं सांगा बरं. वा काय आता मला म्हणते का त्यांना म्हणते, मला काय कळना. तरी कशाला शेंगा आहे ते सांगा बरं. सांगा फटाफटा फटाफटा वळखा बरं. ज्यांना या शेंगात दिसते त्या आणि ज्यांनी ओळखलंय त्यांनी कमेंट करून सांगा काय आहे, कशाची शेंगा आहे ते. आणि हे शेंगा आपल्याला दररोजच्या जेवणात लागते ते बरं का. आपण ह्याच्या डाळीपासून मस्तपैकी भाज्या बनवून खातोय. एकदम घटमुट भाजी. आणि जर वरण म्हणलं तरी वरण. अहो, तुरीच्या शेंगा आहेत त्या, तुरीच्या वाल्या शेंगा लय भारी लागते त्या. सुक्क तर बनवलं ना एकदम चविष्ट लागते त्या. मग आता चला म्हणलं त्यांना दिलं सगळ्यांनी करून शिना. दादू अंका जीवली. मग म्हणलं आता आपल्याला घ्यावं करून शिना. आता ह्याला एक एक सोलायचं म्हणजे हे बी केवढा येतं बघा. 1 तासभर लागल. केवढा येतं बी. अगं मग एवढा ह्याला ताप होतोय म्हणल्यावर शेंगा कोण आणल का. अगं मग ताप जिथं ताप असतो तिथं लय भरपूर चव लपलेली असते, माहिती आहे तुम्हाला. खरं मित्रांनो हे गावाकडे खायला भेटतं बरं का. गावाकडे सगळे काय म्हणचाल ती वस्तू शेतात पिकते, त्यामुळे खाय भेटते. गावाकडेच मिळतंय असलं खायला. आणि हे आपल्या शेंगा आहे ते आपल्या मित्राच्या रानातले. काय जवळ ही हा आता शिकतो त्या पिलटीच्या कोपऱ्याला गेले. बहिणी जर राडा जरा समजून घ्या बरं मला, नाही तर म्हणतात कळत काय किती राडा आहे. अगं जरा पहिला राडावर काय करू. माझं पण मनकं दुखतंय, पाय दुखतोय, लय लय दुखतंय. मसाला बनवायचा, तुपाचं बघायचं, मसाल्याचं बघायचं. अजून आज साडीची तयारी केली. काय करू, एकटी करणारी लोडिंग पडतं या सगळं. काय करायचं, दाजी गेलेला आल्या तर मगाशी. मित्रांनो तुम्हाला आम्ही सकाळी सांगितलं की आपलं तूप बाहेर कुठे गेलंय ना. आपल्याला मुंबईची बी एका ताईची ऑर्डर होती तुपाची. 5 किलो तूप आणि 2 किलो मसाला त्यांचा होता. आज जेवढ्या मोठ्या ऑर्डरी होत्या तेवढ्या आपण आज सगळ्या टाकल्यात. आणि छोट्या ऑर्डरी राहिलेल्या त्या आता उद्या आपण टाकणार आहे. कारण कसं आहे, विश्वासानं त्याने आपल्याला पैसे सोडलेला असते. तर गावाकडं 1 नंबर वस्तू किंवा क्वालिटीची भेटते आणि गावासारखी सर कशाला येत नाही. कशाला ऐकत नाही गाववर. ही सैना कशी शिरायला लागली. त्या सैनाला काय करावं. मोठी झाल्यावर करायचं आता काय ते. काय बघा पाय तर दुखायला लागले.
दे आता मी 80 वर्षाची म्हातारी झाली का काय तुला ठेवा होय. हा तसं काय नाही मित्रांनो, कसं आहे कामाचा लोड भरपूर आहे हो. आता काल दिवसभर मसाला भाजला, आज दिवसभर भाजला, दिवसभर म्हणूस तर आज कसं आपण दुपाराच उरकून घेतलं. आता ती मोठीकडे आणल्यामुळे 2 तासात तिचा किती बी मसाला भाजायचा असतो डोळाच उठवतीये. दुरळलं. नाट करती काय आणि आज मसाल्यापाशी आपण थांबून ही काय आली नाही, पण मी जाऊन कुठून घेऊन आलोय, त्यामुळे आपलं 2 लॉट झालं. आता उद्या एक आहे, पण हिला म्हटलं उद्या रेस्ट घे. कारण का तर आमच्या गावातलं परवा आहे इलेक्शन. आता चौकड असणारच आहे ती. प्रत्येक गावात असणार आहे, पण आमच्या भागात सांगोल तालुक्यात तर आहे. त्यामुळं कसं आहे जरा जे ते राळ्यात जे ती राहते ती, त्यामुळं उद्याला काय आपल्याला ती मसाला कुठून भेटणार नाही गावात. त्यामुळं उद्याचा दिवस आपण जरा कॅन्सल केला. कॅन्सर घेतला आणि मला पण सुट मिळते हा हिला बी सुट्टी भेटते. उद्याच्या दिवसात किती आपलं 3-4 किलो सांग प्रमोशन. बघा की कुंड हिला विश्रांती द्यायला बघितली की हिनं दुसरा मार्ग लगे काढून तयार. विश्रांती जिथं असते तिथं लक्ष्मी नसते, त्यामुळे विश्रांती घ्यायची नाही. जिथं चलाकपणा तिथं लक्ष्मी उभा आहे, लक्षात ठेव. तर चालतंय काय उद्या तुला होतील तेवढं किलो 2 किलो घे सांड सोडून. यायचं करून शिना काय होतंय त्याला, उठत बसत गुरं ढोरं बघा. आम्हाला माहितच आहे हो, आम्ही आले. हा बसा सोडा. तेव्हा एका हाताने गाडा चालत नसतो, 2 हाताने गाडा चालतो. अहो पण आमचा हात कटाळून जाते की, आमचा हात कटाळून जाते. पॅकिंग करायचं, ऍड्रेस लावायचं, जायचं, टाकायचं. अहो त्या पुण्याच्या ताई तर आहेत त्या लवकर बोलवते त्या, या म्हणते त्या पुण्याला चौकून तुम्हाला फिरवतो येतो. पण हे तर म्हणलं गुरं ढोरं काय करायचं ताई, गुरं आहे किती म्हणलं. दिदी लागल्या हसायला. दिदी म्हणलं माझ्या ध्यानातच नाही दिदी. कसं आहे बरं का मित्रांनो, नाती सहजासहजी जोडते ती, जोडता येते ती, पण सगळ्यात मेन ना अवघड कारण म्हणजे एकच आहे, फक्त ती नातं टिकवता आलं पाहिजे. आजकाल असं आहे स्वार्थ नसावं, हा. पैशा पाण्याचा कुठला स्वार्थ नसावा त्या नात्यात, तर ते नातं टिकतं. आताच्या काळात कसं आहे, माणूस नातं जोडतं, पण त्याच्या मागे आपला स्वार्थ साधून घेतं. नातं जोडलं तर निस्वार्थीपणानं जोडायचं. काय हे बघा, तुम्ही मला दिलेलं मी तुम्हाला दिलेलं कधी आयुष्य कडेला जात नाही. पुरत नाही, कडे जात नसते. फक्त तोंडानं 2 शब्द गोड बोलायचं आहे, तर एकमेकासंग गोड बोलून नाती जोडत आपल्याला पुढे जायचंय. जायचं बरं का बहिणी लवकरच पुण्याला. ह्या महिन्यात काय जुळणार नाही, पुढच्या महिन्यात ह्यांना म्हणलं जाव्या, ह्यांनी पण म्हणतात जाव्या. तर आता ह्यांच्या नादानं पूर्णपणे बघायला भेटणार आहे. दाजीने तुमच्या नेलं तर, नाहीतर नाही. होय नाही तसं मुंबई कल्याण बी कविता ताईनं बघितली बरं का, ती बी रेल्वेने बघितली, चांगली आपदा होस तर रेल्वेनं बघितली. प्रवास खरं सांगते अजिबात चांगला नाही. रेल्वेनं प्रवास करायचा असेल तर ती काय म्हणते त्याला, रिझर्वेशन केलं म्हणजे पास काढून हा. केलेला ती प्रवास ते चांगला. परवडतंय वा. नाहीतर काय सांगू तुम्हाला, एवढं मला हाल झालं माझं मनकं, तर मला बसा येत नव्हतं. ह्यानी म्हणायचं खाली बसू नको, घालाय खाली, काय पण असतं पण मनकं सुटायला लागले. काय करता ही साईडला बघायला जमायला लागली. तर जाऊ द्या, बोलत कविता ताईनं तुमच्या किती बी सोडलं बघा यावं. आता काय कालवून केलं तर तिला बी सरत नाही मला बी सरत नाही. तर आता हिला सोलू दे शेंगा, भाजी बनवल तवा बनवल, अर्धीभर आता खाऊन घेतो. कारण आज काय झालंय, गुरुवार असल्यामुळे सकाळपासून हिनं स्वयंपाक काय आज बनवला, त्यामुळे घरात काय नव्हतं. यांच्या संग माझा बी उपवास निमारता झालाय, त्यामुळे आता घेतो गुरुवार सोडून. घ्या